विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वराज्य स्थापना या धड्याचे प्रश्नोत्तर सोडवणार आहोत. तुमच्याजवळ वही आणि पेन जरूर ठेवा, जेणेकरून तुम्हाला लगेच नोट डाऊन करून ठेवता येतील. ठीक आहे, आपण प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न पहिला, निजामशाहीचा पाडाव कधी झाला? पर्याय पहिला 1636, पर्याय दुसरा 1637, पर्याय तिसरा 1638 आणि चौथा पर्याय 1639. तर तुम्ही तुमचं जे उत्तर आहे ते उत्तर वहीमध्ये नोट डाऊन करा आणि लगेच चेक करू तुम्ही शकताय. या ठिकाणी अचूक उत्तर आहे 1636. प्रश्न दुसरा, चुकीचा परगणा ओळखा. या ठिकाणी 4 परगणे दिलेले आहेत, त्यापैकी जो चुकीचा आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. पर्याय पहिला पुणे, पर्याय दुसरा सुपे, पर्याय तिसरा इंदापूर आणि चौथा पर्याय बंगळुरू. तर यापैकी चुकीचा पर्याय आहे बंगळुरू, कारण हा जो परगणा आहे हा महाराष्ट्रामध्ये नाही आहे, महाराष्ट्राच्या बाहेर जातो आहे. प्रश्न तिसरा, स्वराज्य संकल्पक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? पर्याय पहिला छत्रपती शिवाजी महाराज, पर्याय दुसरा छत्रपती संभाजी महाराज, पर्याय तिसरा राजमाता जिजाऊ आणि चौथा पर्याय शहाजी महाराज. तर याचं अचूक उत्तर आहे शहाजी महाराज. स्वराज्य संकल्पक म्हणून शहाजी महाराजांना ओळखलं जाते. प्रश्न चौथा, शिवरायांच्या या जहागिरीतील सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील प्रदेश म्हणजे 12 मावळचे खोरे होय. तर आपल्याला अचूक पर्याय जो आहे तो निवडायचा आहे. पर्याय पहिला सातारा, पर्याय दुसरा नाशिक, पर्याय तिसरा पुणे आणि चौथा पर्याय अहमदनगर. तर लक्षात घ्या, 12 मावळचे खोरे हा जो काही प्रांत होता हा पुणे जिल्ह्यामध्ये होता. प्रश्न पाचवा, खालीलपैकी कोणत्या किल्ल्याची पुनर्बांधणी करून त्याचे नाव राजगड ठेवले? पर्याय पहिला तोरणा, दुसरा पर्याय कोंढाणा, तिसरा पर्याय मुरुंबदेव आणि चौथा पर्याय पुरंदर. तर राजगड हे नाव पुनर्बांधणी केल्यानंतर ठेवलेलं होतं, तर त्याचं मूळ नाव काय होतं? तर अचूक उत्तर आहे मुरुंबदेव हे त्याचं मूळ नाव. प्रश्न 6वा, शिवरायांनी खालीलपैकी कोणत्या विरोधकांचा बंदोबस्त केला? पर्याय पहिला जावडीचे मोरे, पर्याय दुसरा मुधोळचे घोरपडे, पर्याय तिसरा सावंतवाडीचे सावंत आणि चौथा पर्याय वरीलपैकी सर्व. तर शिवरायांनी विरोधकांचा ज्या बंदोबस्त केला त्यामध्ये हे 3ही समाविष्ट आहेत, म्हणजे जावडीचे मोरे, मुधोळचे घोरपडे आणि सावंतवाडीचे सावंत या सर्वांचा त्यामध्ये समावेश होतो. प्रश्न 7वा, शिवरायांनी रायगड हा किल्ला कधी जिंकला? या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. पर्याय पहिला 1656, पर्याय दुसरा 1657, पर्याय तिसरा 1658 आणि चौथा पर्याय 1659. तर रायगड हा जो किल्ला आहे हा 1656 साली शिवाजीरायांनी जिंकलेला आहे. प्रश्न 8वा, शिवरायांनी अफजल खानाला कधी ठार केले? पर्याय पहिला 1659, पर्याय दुसरा 1660, पर्याय तिसरा 1650 आणि चौथा पर्याय 1661. तर या ठिकाणी अफजल खानाचा जो वध आहे तो केला होता 1659 साली. प्रश्न 9वा, खेळणा या किल्ल्यास शिवरायांनी कोणते नाव दिले? पर्याय पहिला राजगड, पर्याय दुसरा विशाळगड, पर्याय तिसरा पुरंदर आणि चौथा पर्याय पन्हाळगड. तर खेळणा या किल्ल्याला शिवरायांनी दिलेलं जे नवीन नाव आहे ते नाव आपण या ठिकाणी चेक करू शकतो आहे, ते नाव आहे विशाळगड. प्रश्न 10वा, सिद्दी जोहर सोबत शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी खालीलपैकी कोण नव्हते? या ठिकाणी बंदोबस्ताचा अर्थ हा शिवरायांना पराभूत करणे, त्यासाठी खालीलपैकी कोण आलेलं नव्हतं याचा अर्थ खालीमध्ये 4 पर्याय आहेत, त्या 4 पर्यायापैकी 3 जण कोणीतरी होते आणि 1 जण नव्हता. तो कोण नाही तो आपल्याला शोधायचा आहे. पहिला पर्याय रुस्तम ई जमान, पर्याय दुसरा बाजी घोरपडे, तिसरा पर्याय सावंतवाडीचे सावंत आणि चौथा पर्याय फाजल खान. तर या ठिकाणी जे अचूक उत्तर आहे ते आहे सावंतवाडीचे सावंत. बाकी सर्व चुकीचे पर्याय आहेत. ठीक आहे. प्रश्न 11वा, जावडीच्या खोऱ्यात शिवरायांनी खालीलपैकी कोणता किल्ला बांधला?
पर्याय पहिला रायगड, पर्याय दुसरा विशालगड, पर्याय तिसरा प्रतापगड आणि चौथा पर्याय जंजिरा. तर जावडीच्या खोऱ्यामध्ये जो बांधलेला किल्ला आहे त्याचं नाव आहे प्रतापगड. प्रश्न 12वा, आदिलशहासोबत झालेल्या तहानुसार शिवरायांनी परत केलेला किल्ला कोणता? पर्याय पहिला प्रतापगड, पर्याय दुसरा विशाळगड, पर्याय तिसरा जंजिरा आणि चौथा पर्याय पन्हाळा. तर आदिलशहा बरोबर जो तह झालेला होता त्यामध्ये शिवरायांनी परत केलेला किल्ला होता पन्हाळा. पन्हाळा हे याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न 13वा, गटात न बसणारा शब्द ओळखा. पर्याय पहिला मुदोडची घोरपडे, पर्याय दुसरा जावडीचे मोरे, पर्याय तिसरा सावंतवाडीचे सावंत आणि चौथा पर्याय फलटणचे जाधव. तर या ठिकाणी लक्षात घ्या, तुमच्या लक्षात सर्व पर्याय बघितल्यानंतर आलेलं असेल की या ठिकाणी 3 जे पर्याय आहेत ते योग्य म्हणजे हे योग्य आहे आणि एक जो आहे तो अयोग्य आहे, म्हणजे तो या गटात बसत नाही आहे. तर अचूक उत्तर आहे फलटणचे जाधव. तर हे जे 3 आहेत हे शिवाजी महाराजांनी ज्यांचा स्वराज्य स्थापनेला विरोध होता आणि ज्यांचा बंदोबस्त करणं हे गरज होती त्या तिघांची नावं ही आहेत, म्हणजे मुधोळचे घोरपडे, जावडीचे मोरे आणि सावंतवाडीचे सावंत. फलटणचे जाधव यामध्ये नव्हते, त्यामुळे हा गटात न बसणारा पर्याय आहे. प्रश्न 14वा, गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी 4 किल्ल्यांची नावं दिलेली आहे. यापैकी जो गटात बसत नाही त्याचं नाव ओळखायचं आहे. पर्याय पहिला तोरणा, दुसरा सिंहगड, तिसरा सिंधुदुर्ग आणि चौथा पर्याय मुरुंबदेव. तर या ठिकाणी गटात न बसणारा जो पर्याय आहे, जो शब्द आहे, तुम्ही जर लक्षात घेतलं तर या ठिकाणी जे 3 प्रकार आहेत हे 3 प्रकार ज्याला आपण जमिनीवरील डोंगरातील किल्ले ज्याला म्हणतो त्यापैकी आहेत आणि एक जो आहे तो सागरी किल्ला आहे. सिंधुदुर्ग हा मालवणचा जो सिंधुदुर्ग किल्ला आहे हा सागरी किल्ला आहे, त्यामुळे हा गटात बसत नाही. प्रश्न 15वा, गटात न बसणारा शब्द ओळखा. पुन्हा एकदा याच प्रकारचा प्रश्न आलेला आहे. पर्याय पहिला अफजल खान, पर्याय दुसरा सिद्दी जोहर, पर्याय तिसरा फाजल खान आणि चौथा पर्याय शाहिस्ते खान. तर या ठिकाणी अचूक जे उत्तर आहे ते आहे शाहिस्ते खान. प्रश्न 16वा, गटात न बसणारा शब्द ओळखा. येसाजी कंक, बाजीप्रभू देशपांडे, बाजी पासलकर आणि बाजी घोरपडे. तर या ठिकाणी याचं जे उत्तर आहे अचूक ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोंद करा. याचं अचूक उत्तर आहे बाजी घोरपडे. बाजी घोरपडे हे शिवाजी महाराजांच्या विरोधकांपैकी होते. तर राहिलेले जे 3 आहेत ते शिवाजी महाराजांचे समर्थक ते होते, मावळे ते होते. प्रश्न 17वा, जावडी जिंकल्यामुळे शिवरायांना खालीलपैकी कोणता फायदा झाला? पर्याय पहिला कोकणातील हालचाली वाढल्या, पर्याय दुसरा रायगडचा किल्ला मिळाला, पर्याय तिसरा जावडीची प्रचंड संपत्ती मिळाली आणि चौथा पर्याय वरीलपैकी सर्व बरोबर. तर जावडी हे जे खोरं आहे हे जिंकल्यामुळे शिवरायांना जो फायदा झाला त्याचं अचूक उत्तर आहे वरीलपैकी सर्व. म्हणजे हे जे 3 पर्याय आहेत राहिलेले हे 3ही मुद्द्यांना अनुसरून त्यांना फायदा झालेला होता. कोकणातील हालचाली वाढल्या होत्या, रायगडचा किल्ला त्यांना सहज मिळवता आला, त्याशिवाय जावडीची जी संपत्ती आहे तीसुद्धा मिळाली. प्रश्न 18वा, वीरमाता जिजाबाईविषयी खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा. तर 3 विधानं दिली आहे त्यापैकी जी चुकीचं आहे किंवा जर 3ही बरोबर असतील तर वरीलपैकी सर्व असं येणार आहे. तर वीरमाता जिजाबाईविषयी पहिलं विधान, त्यांच्या वडिलांचे नाव लखुजी राजे जाधव असून ते सिंदखेड राजा या ठिकाणचे होते. पर्याय दुसरा, त्यांनी लहानपणीच लष्करी शिक्षण घेतले होते. पर्याय तिसरा, त्या न्यायनिवाडेही करीत असत आणि चौथा पर्याय वरील सर्व बरोबर. तर यापैकी अचूक उत्तर आहे वरीलपैकी सर्व बरोबर. ह्या 3ही गोष्टी ज्या आहेत त्यांच्याशी संबंधित आणि योग्य आहेत. प्रश्न 19वा, किल्ल्यांच्या महत्त्वापैकी चुकीचा पर्याय ओळखा. पर्याय पहिला किल्ल्यांमुळे आजूबाजूच्या प्रदेशावर नियंत्रण ठेवता येते, पर्याय दुसरा शिवकाळात किल्ल्यांना विशेष महत्त्व होते, पर्याय तिसरा शिवरायांनी सागरी किल्ले बांधल्याचे आढळते आणि चौथा पर्याय वरीलपैकी सर्व बरोबर. तर जो चुकीचा आहे तो आपल्याला निवडायचा आहे. तर हे जे 3 तुम्हाला योग्य वाटत असतील तर तुम्ही त्याचं उत्तर नोट डाऊन करा. या ठिकाणी अचूक उत्तर आहे वरील सर्व बरोबर. प्रश्न 20वा, स्वराज्याच्या राजमुद्रेविषयी चुकीचे विधान ओळखा. खालील विधान दिलेले आहे 4, यापैकी जे चुकीचं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. पर्याय पहिला, यातून स्वराज्याचे ध्येय स्पष्ट होते,
पर्याय दुसरा, राजमुद्रा संस्कृत भाषेत लिहिलेली आहे. पर्याय तिसरा, यातून शिवरायांची आईबद्दलची कृतज्ञता लक्षात येते. आणि चौथा पर्याय वरीलपैकी सर्व बरोबर. तर जे 3 विधानं आहेत ते व्यवस्थितपणे वाचा. तुम्ही तुमचं उत्तर जे आहे ते नोट डाऊन करा आणि या ठिकाणी तुम्ही लगेच तुमचं योग्य उत्तर चेक करू शकता आहे. या ठिकाणी जे चुकीचं विधान आहे राजमुद्रेविषयीचं ते आहे, यातून शिवरायांची आईबद्दलची कृतज्ञता लक्षात येते. लक्षात घ्या, राजमुद्रेवरून त्यांची वडिलांबद्दलची कृतज्ञता लक्षात येते, आईविषयीची नाही.